मंडळी, सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या डान्स कॉम्पिटिशनच्या ऑडिशनला जायची तयारी आता घरोघरी सुरू झाली आहे. त्यातल्याच एका घरी आता आपण जाणार आहोत. ही डान्सिकल कॉमेडी तुमच्या समोर घेऊन येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. अजून 4-5 वेळा नाचली असती ना, डायरेक्ट औरंगाबादला गेलो असतो मी. गपरा जरा, मला सरांना फोन लावू द्या. जास्त नाचू नको, कळलं काय? आवाजाचा सवा झाले सगळं. काय आवाज आहे? नवरात्री चालू आहे, रात्री 10 नंतर बाहेर जाऊ नको. डीजे समजून आत टाकतील. लक्षात ठेव. हा हॅलो सर. हा सर, मी रिपोर्ट बनवायला बसलोय सर. मी करतो ना, अजिबात लकवा मारला काय? नाही आता नाचू नको, हे नवीन बांधलंय. वहिनी येऊ का? अरे बने सर, या. हा कोण आहे? कोण गोरा अशक्त क्रिस गेल? एक मिनिट. तुम्ही माझ्यावर कमेंट्स करता, मी ऐकून घेते, पण माझ्या बने सरवर कमेंट्स नाही करायच्या. अरे पण तुझा हा सर हाय तरी कोण ते तर सांग. आम्ही महाराष्ट्राचे बेस्ट डान्सर मध्ये ऑडिशनला जाणार आहे. त्याच्यासाठी ग्रूम करायला आलेत बने सर मला. ही खराड्याची गाडी, ही तुला ग्रूम करणार आहे. आणि तू कुठे चाललीस? महाराष्ट्रात बेस्ट डान्सर मध्ये. बरं ऐक, तू स्टुडिओवाल्यांना कळवलंस ना? फायर ब्रिगेड वाल्यांना आणि ते भूकंप निवारणवाल्या तिघांना कळवलंस की नाही? बोला, तुम्ही बोला. मी जेव्हा सेलिब्रिटी होईन ना, तेव्हा बघाल तुम्ही मला. वहिनी तुम्ही शांत व्हा. इथे बसा. शांत व्हा वहिनी. कशाला एवढं चिडताय? हळू बसता यार. शांत व्हा वहिनी, शांत व्हा. एक काम करा, मोठा श्वास घ्या. तुम्ही नाही करताय. सॉरी मी सांगतो ना वहिनी. हे बघा वहिनी, एवढं खचून जाण्याची गरज नाहीये वहिनी. हे बघा, आयुष्यात मोठी संकट येत असतात वहिनी. कसं ना, आपल्याला आयुष्यात ना हापूस आंबा खाण्याची इच्छा असते, पण आपल्या नशिबी काय तर करवंद. तुझा बाप करवंद. माझ्याकडे का हात दाखवला रे करवंद म्हणून? मी उदाहरण दिलं त्यांना. एक झापकन मारणं जागीच ओला होशील, कळलं काय? झुंबर बोलून टांगेन घरात. मला करवंद बोला सर. एक मिनिट. माइंड युअर लँग्वेज. मी काय केलंय? बने सरांना काय बोललात ना तर तुमचा लॅपटॉप फोडून. नको. लॅपटॉप अरे राहू दे ना, कामाचा आहे ते. राहू दे ना. लॅपटॉप राहू दे. नीट बोलायचं माझ्यासोबत. एकदम नीट बोलणार. वहिनी काय करताय तुम्ही? वहिनी, आपल्याला आपला फोकस हलू द्यायचा नाहीये, लक्षात ठेवा. वहिनी, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू वहिनी. सांगा. तुमच्यात ना टॅलेंट ठासून भरलंय. यस. टॅलेंट काढून टाक, बाकीचं वाक्य एकदम परफेक्ट आहे. जरी चरबी तुला टॅलेंट वाटत असेल तर मग तुम्ही लय बोलताय. गप्पा बसा. मी काय लय बोलतोय? दिसतंय ते बोलतोय. वहिनी, हेच अनुभव तुम्हाला आणखीन स्ट्रॉंग बनवणार आहेत वहिनी. लक्षात घ्या, फोकस करा वहिनी. वहिनी, आता आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या शोच्या ऑडिशनला जाणार आहोत वहिनी. खूप मेहनत घ्यायची आपल्याला. खूप मेहनत घ्यायची तयारी ठेवा वहिनी. वहिनी, घाबरायचं ना वहिनी? नाही, घाबरत नाही मी आहे तुमच्या सोबत. वहिनी, मी जबान देतो वहिनी, तुम्ही टॉप 3 मध्ये येणार. तुम्ही टॉप 3 मध्ये येणार. काय बोलताय काय सर? यस. तुमच्यात ते आहे हो वहिनी. काय? तुम्ही वो है वहिनी. काय आहे? जो चाहिए ना वो तुम में है वहिनी. काय आहे? वो वाला एक्स फॅक्टर तुम में है वहिनी. ते एक माझ्याकडे आहे वहिनी. गावात काय? हो. मला फायनलचा डान्स दिसायला लागला वहिनी आता. काय फॉर्मेशन आहे? काय आहे? म्हणजे 32 जणांचा मिळून 5 मजली असा मनोरा लागलाय. काय बोलताय काय? आणि खालून 2 जण तुम्हाला पकडतात, स्विंग करतात आणि डायरेक्ट टॉपला. तुम्ही डायरेक्ट टॉपला आणि वरून एक झेंडा येतो आणि तुम्ही असे उभे राहता. आणि खालून क्राऊडचा एकच आवाज, मेलो. नाही, वनिता. वहिनी, इमॅजिन करा काय लेवलला जायचं आपल्याला. केलंय भाऊजी, केलंय. यस. हे जर शक्य झालं ना
आज जन्म तुझा गुलाम राहीन मी, आज जन्म, कळलं काय? अरे मग गुलाम व्हायला तयार राहा. जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. वाजविना फानका कस माझ्यासाठी पाणी घेऊन ये, करून दाखवा आधी, मग आणतो पाणी. करून दाखवतो. म्युझिक. असं नाही वहिनी, असं नाही, मोठी उडी मारा. कशी? इथे शेवटी ना अशी अशी मोठी उडी मारा, कळलं? मी काउंटिंग घेतो, तुम्ही उडी मारा, कळलं? चला चला. 1 1 1 1 2 3 4 5 6 7 8 गो. हे लॅपटॉप बंद झाला. रिस्टार्ट. अरे एवढं सगळं काम केलेलं गेलं यार. ए तुम्ही जा ना कुठेतरी डोंगरावचा, नाचा ना, घरात नका नाचून, जा ना बाहेर. तुम्ही हा काय वहिनी हा काय परफेक्ट उडी मारले तुम्ही वहिनी. जमलाय सर मला. वहिनी आता पुढे काय करायचंय? ती उडी घेतली ना, हे बघा अशी उडी घ्यायची, त्यानंतर एक गिरकी घ्यायची आणि अशी पोज घ्यायची. अशी. कळलं वहिनी तुम्हाला? मी काउंटिंग देऊ काय? काय बोललात? काउंटिंग देऊ? वहिनी तुम्हाला कळायला लागलं वहिनी. घ्या घ्या घ्या, तुम्ही काउंटिंग घ्या वहिनी, घ्या. 1 1 9 8 7. ऐकलं का रे काउंटिंग? पिनकोड सांगितलं तिने. काउंटिंग हिला नंबर बोलता येत नाही, ही काय डान्स शिकणार आहे रे? मी कशाला आलोय? मी काउंटिंग counting. घेतो. वहिनी एनर्जी आहे, एनर्जी. फोकस फोकस. चला 1 2 3 4 गो. अरे यार परत बंद पाडा लॅपटॉप यार, नको ना उड्या मारू यार. लॅपटॉप बंद झाला ना माझा यार. गप्प बसा ना 2 मिनिटं. आता मी काय करू? याचा लॅपटॉप बंद होतोय तर तुम्ही बाहेर जाऊन करा ना काम. तुम्ही जा ना बाहेर मग. नाही नाही नाही, मी याच्यावर काय बोलू शकत नाही वहिनी. नाही होऊ शकत वहिनी, नाही होऊ शकत. काय झालं? वहिनी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो. कलाकाराच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाने सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं वहिनी. आणि तुमच्या नशिबात ते नाहीये वहिनी. मी मगाचपासून बघतो हे सपोर्टच करत नाही तुम्हाला. लग्न झाल्यापासून कसली हाऊस नाही, मौज नाही. हे मी बोललं पाहिजे. तरी राहताय ना माझ्यासोबत? हा तर आता नाही माझ्या डब्यात. हा पण वहिनी एक गोष्ट लक्षात घ्या. काय? तुमचा स्ट्रगल ना खूप मोठा असणार आहे, खूप मोठा स्ट्रगल असणार आहे. आणि ते जे सेलिब्रिटी पद आहे ना ते तुमच्यापासून दूर नाहीये वहिनी, नाही आहे? अगदी तुमच्या जवळ आहे. तुम्ही एकदा का या लीग मध्ये आलात ना की मग बघा प्रत्येक चॅनलला तुमचं प्रमोशन सुरू होतं की नाही. काय बोलताय काय सर? सर म्हणजे ते महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये मला प्रमोशनला बोलवतील काय हो? का नाही बोलवणार वहिनी? बोलवणार तुम्हाला. सर हा मला ती वनिता खरात लय आवडते. मी तिकडे जाऊन सगळ्यांना विचारणार आहे सोमवार मंगळवारला वनिता खरातला काय नाही बोलवत. याचं उत्तर तूच दिलं आता. म्हणजे हे वाक्य बोलल्याच्या आधी जे कॅरेक्टर पकड होतं ना ते आता हे वाक्य बोलताना सोडलंच म्हणून. वहिनी तुम्ही बेरिंग पकडायच्या भानगडीत पडू नको. मी तसं काहीच करत नाही. बेरिंग गेलं तेल लावत डायरेक्ट डेअरिंग करायची, विषय संपला. तुला डान्स बसवायचा ना, मी सांगतो डान्स कसा आहे ते. ए भाई आपला बच्चीचा डान्स वाजव रे. आता मी सांगतो कसा आहे ते. बच्ची हा डान्स तिकडे जाऊन कर, कळलं का? आला पण केस सावरायला कधीपासून डान्स शिकवतोय काय? हा एक गोष्ट लक्षात घ्या. काय भाऊजी? आयुष्यात जर दर्जा राखायचा असेल ना तर या माणसासोबत संसार करू नका. हो काय? हा. अरे 1200 रुपये घेऊन आलास तू आणि आमचं घर तोडायला निघालास का रे? किती? 1200 रुपये. ए काय 1200 नाही रे. मग? वहिनींना ग्रूम करायला मी 25,000 घेतले. अरे बापरे, तू ह्याला 25,000 रुपये दिले? कुठून? तुमची बाहेर स्कूटर होती ना ती विकली. काय चालली तू? स्कूटर विकली. तू माझ्याच नशिबात कशी पडली का? आता तू मेली. आता विकली नाही, आता डायरेक्ट ब्रेटली. डायरेक्ट बाउन्स 2 विकेट आत्ता पाडतो की रे बघ जागेवर. ब्राईटली दिस टाइम अँड बाउन्स सर. निघ तू पण निघ, निघ माझ्या घरातून. मस्त सई. धमाल होता परफॉर्मन्स. वनिता तुझी एनर्जी वाखाणण्याजोगी आहे आणि तू आज काहीतरी वेगळा आवाज वापरलास. त्या आवाजाची पट्टी खूप इरिटेटिंग असली तरी ती हवी हवीशी वाटणारी होती. हे 2 साईड्स होत्या त्या आवाजाला. मजा आली. गौरव तू त्याच्यावरती दिलेल्या रिॲक्शन्स बघून आम्ही मेलो हसून. बने मस्त दिसतोयस आज. डबल धमाका आज भी दिन बने. खूप मजा आली. प्रसाद दादा छान. बने हा जो तू वर्ण पहाटे आलेला वाघ आहेस, म्हणजे केशरी सूर्यकिरण पडल्यानंतर वाघ साधारण दिसतो ना, आणि खालून जी कचऱ्याची पिशवी बांधली आहेस तू,
ती छान आहे. टाकाऊ गोष्टींचा केलेला वापर मला फारच आवडतो. गौऱ्या, कधी कधी डिफेन्स मोडवर राहणं फार मस्ट असतं. कधी कधी असं असतं की आपल्याला खूप प्रूव्ह करायचं असतं स्वतःला, त्यामुळे आपण खूप स्पीडनी काम करत असतो. तेव्हा मध्येच एखादं स्लो काम करणं स्वतःच्यासाठी फार गरजेचं असतं. तसंच खूप दनादन पॅशनेट एनर्जीवाली स्किट करत असताना एखादं स्किट असं डिफेन्स मोडवर करणं हे फार महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी, आणि ते तू आज केलंस. त्यातही तू उत्तमच होतास, त्यात काही वादच नाही. वनिता, मस्त एनर्जी होती, खूप मस्त एनर्जी होती. वंडरफुल परफॉर्मन्स. मंडळी, एका राज्यात एका राजकन्येचं स्वयंवर आयोजित केलेलं आहे. बघूया हा सोहळा कसा पार पडतोय ते. बा मुलाहिजा होशियार, पॅडी अरुणा कैवारी, भिताडा संग पाठांतर करी, असा कॉमेडीना हिरा, करुणाना झरा, खानदेश नरेश, श्याम स्वतःले समज सुंदर, राजपूत येई रायना तो. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं, या नगरवासियांचं गहिरं स्वागत बुवा. आज आपल्या MSJ राज्यासाठी गैर आनंदाचा क्षण आहे, कारण आमची ज्येष्ठ कन्या फरसान कुमारी तिच्या स्वयंवर आम्ही आयोजित केला आहे. त्याच्यासाठी देशोदेशीचे राजकुमार आम्ही आमंत्रित केलेले आहेत, आणि त्यांच्या बुद्धिचातुर्याची, सामर्थ्याची, युद्ध कौशल्याची आम्ही स्वतः परीक्षा घेणार आहे, आणि जो जिंकेल त्याच्या विवाह तिच्याशी लावून देण्यात येईल. तर आता या भव्य दिव्य सोहळ्याला आपण सुरुवात करूया. कोण आहे रे तिकडे? राजकुमारांना वाजत गाजत आत पाठवा. स्वागत आहे भाऊ तुमचं. तुमचे मोठे भाऊ कुठे, ज्यांना लग्न करायचे? उपवर कुठे? उपवर महाराज, आम्ही उपच्या पण वर आहोत. आम्हीच मुख्यवर आहोत. अरे बापरे, पूर्व आशियातले दिसत आहेत, सातबुटक्यांच्या प्रदेशातले. हरकत नाही. सुकुमार, तुम्हीच. आल्याला आपल्याला सुक्का मार का बोलतो? बहुतेक ह्यांच्याकडचा वला मार सुकला असतो. विनोदी दिसत आहेत. सुकुमार म्हणजे सुंदर कुमार. म्हणजे आपल्याला नाही, आपल्याबद्दल नाही, तुम्हालाच बोललो. तुम्हाला अवरी डेरिंग सुकुमार सुकुमार. मला सांगा, ते आज काहीतरी परीक्षा आहे ना, सोमवार मंगळवारची? अरे ते बुधवार गुरुवार झेपत नाही, तू सोमवार मंगळवार कुठे देतो रे आणखी? नाही, ते राजकन्याचं काहीतरी आहे बघा सोमवार. अरे ते स्वयंवर असतं ना रे, सोमवार मंगळवार काय? सुरुवातीला दोन्ही दलिंदर राजकुमार आलेत बा. कोण आहे रे तिकडे? बाकीच्या राजकुमारांना आत पाठवा. अरे बाकीचे कोण नाही, आम्ही दोघे चालू आहे. आम्ही 10 दिशांना दवंडी पिटवली आणि फक्त 2च राजकुमार आले. अरे कवरे लांब आहे तुमचं हे राज्य. दुपारी 2ची बस आहे, ती पण एकच आहे. अवऱ्या लांब बोंबल्याला कोण येणार आहे? आणि खरं तर आम्ही पण येणार नव्हतो, पण आमच्या राज्यात आता थंडी सुरू होणार आहे म्हणून आलोय. अरे तुम्ही पाय ना. अरे हा काय क्रायटेरिया रे स्वयंवराला येण्याच्या? थंडी आहे म्हणून? तुम्ही आमच्या राज्यात या म्हणजे तुम्हाला कळेल कवरी थंडी असते ते. तुम्ही पण जाल सोमवार मंगळवारला. फालतूपणा करू नको. हा, नगरवासी समोर आहेत, त्यांना सांगितलंय मी की स्वयंवर होणार आहे. अब्रू चालली जाईल माझी, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं मी. हरकत नाही, 2 तर 2. तर इथे जगातले 2 अतिशय सर्वश्रेष्ठ, हे म्हणताना पण गैरे कष्ट पडतायत रे मला. सर्वश्रेष्ठ राजकुमार इथे आलेले आहेत. जो पण जिंकेल त्याच्यासोबत मी राजकन्याचा विवाह करून देईल आणि अर्ध राज्य देईल. आता बघूया कोण जिंकतो हा पण. जनतेला तुमची ओळख करून द्या बरं. मिनी महाबलेश्वरच्या राज्याचा राजकुमार स्ट्रॉबेरी किंग अरुण केदार. आणि मी गोराई नगरीचा राजकुमार, पाठांतर सम्राट पंढरीनाथ कांबळे. अरे बाप रे, अरे तुम्ही बाय ना, तुम्हीच आले का रे माझ्या नशिबाला? परत तर फडले का रे? आता मी काय करू रे? म्हणजे तुम्ही माझी पाठ सोडाल? तू कॉमेडी सोड, मग आम्ही तुला सोडतो. जमेल?
फालतूगिरी करू नका. आता मी स्वयंवराला सुरुवात करतोय. हा, कोण आहे रे तिकडे? राजकुमारी फरसान कुमारी यांना घेऊन या. राजकुमारी तुमचं स्वागत आहे. ए राजू. राजू? कोण राजू? आपण राजा आहे. राजू म्हणतो तो? राजा. अरे लांब पडतं ना बोलला म्हणून राजू कसं पचकन आहे ना. राजाचा शॉर्ट फॉर्म राजू. राजूल्याने पाहिला होता का असं? तुम्ही काय बोलतो राजू? म्हणजे सेंटर ठीक आहे पण ते बाजूचे कडक आहेत. अरे त्या दाशे आहेत ना रे. होय काय? पण आम्हाला त्यांचे चेहरे बघता येतील? अरे राजकन्याच्या स्वयंवर येणार तुम्ही दाशांचे चेहरे काय बघतायत रे? ए वासाऱ्या. राजा आहे मी. वासाऱ्या म्हणतो मला. म्हणजे आम्ही थोबार बघून ठरवू कोणाशी करायचंय. सुरमा भोपाली. सुरमा भोपाली. अरे 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 स्वयंवर असणार ते. तुम्हाला स्वयंवर म्हणता येत नाही. तुम्ही काय कराल रे? जरा सोडून तर बघा आम्हाला. तुम्ही पाहायला सोडून बघा म्हणा. माझा जर हात सुटला ना तुला आयुष्यात काहीच करता येणार नाही रे दलिंदर. सॉरी 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 सॉरी. ओय कुडिये. ओए कुड़िए थोड़ी शक्ल तो दिखा जा. दिल विच टांड पड़ जाएगी. अरे बाप रे आज जोराच्या पंजाबी अभिनय आलेला आहे. ए जाने मन जीरो फिगर. अरे चिकना माल. असला पललू के पीछे क्या है जरा दिखाओ ना. अरे ओ दलिंदर उल्लू तो पललू नाही रे तो घुंगट येणार रे. अरे घुंगट. गुच्चूपट. सरळ सरळ तुम्ही फ्लर्टिंग करताय त्या दाशांसोबत. अरे राजकन्याचा स्वयंवर येणार आहे तिच्याकडे ध्यान देणार आहे. आम्ही या दोघांचा आधी आम्हाला थोबरं दाखवून येतो. आम्ही नाही खेळणार. आम्ही नाही खेळणार. आम्ही नाही. त्यांनी बाय ना रुसले ते. नगरवासी आहे स्वयंवर झालंच पाहिजे. ए दाशांनो दाखवा ग तुमचे चेहरे. जाडून टाका यांचे डोळे तुमच्या सौंदर्याने. जाडून टाका. अरे मेरी गोरी गोमटी. अरे जीरो फिगर. काश्मीर की कली. आज हिला मी सोरतच ना. आता जिकरा लग्न करून हिला घेऊन जातो. थांब थांब इकडे थांब. तो चालला तो. तू दाखव आता तुझ्या सौंदर्य. हाय मेरे दिल का तुकडा. मला मला तुमचा व्हॉट्सअप नंबर मिळेल? ए ए ए ए स्वयंवरची मधली आहे ना तिचे रे. फालतूपणा करू नका. नगरवासी स्वयंवर करायचे आपल्याला. राजकन्या असं नसतं वा. तुमचे पाय दुखले असतील बा. बसा तुम्ही. अरे ए ए इकडे येऊन थांबा तुम्ही. तर नगरवासियांनो आता पहिला पण आहे बुद्धी चातुर्याचा. पण या दोन राजकुमारांची अफाट बुद्धिमत्ता पाहता त्याची गरज नाही. ते हारलेले. काय काय पण काय होता? पहिलं पण काय होता? बुद्धी चातुर्याच्या. हा तो आम्ही हारलो. काय कॉन्फिडन्स आहे. दुसरा पण आहे युद्ध कौशल्याच्या. प्रत्येक राजा हा युद्ध कलेत निपुण असला पाहिजे पहा. आता आपण बघू की या दोघांमध्ये श्रेष्ठ धनुर्धर कोण आहे. मोठमोठ्या स्वयंवरांमध्ये धनुष्याची प्रत्यंच्या जोडून पण जिंकता येतो. पण तुमची लायकी पाहता
तुम्ही फक्त प्रत्यंच्या बोलून दाखवा, मी तुमचे लग्न लावून देईन. फक्त बोलून दाखवा. चप्रंचा. काय काय चप्रंचा. अरे नाही रे, तसं नाही, ते चंद्रपंप असायचे. अरे नाही रे, पंधरा चंपा असायचे. अरे द्रंपंचा असायचे. अरे नाही रे, चंप्र देशपांडे. अरे नाही रे, ते चंद्रकांत कुलकर्णी आहे. अरे थांब रे. अरे लोकांना उचक्या लागतील. अरे एवढ्या वर नका जाऊ तुम्ही. अरे बापरे, सचोर चाड्यांवरून तुम्ही डायरेक्ट एक्सपेरिमेंट लेवलवर चालले गेले रे. हा, चंप्र देशपांडे, चंद्रकांत कुलकर्णी. अरे कुठे आहेत त्या? तुम्ही कुठे रे दलिंदर? स्वप्नात सुद्धा असं काही करू नका बरं का. अरे सिंपल आहे ते. प्रत्यंचा म्हण बरं तू. चंप्रंचा. स्टाईल तर अशी मारतो ना तू जसं काय जेम्स बॉन्डचा बाप आहे. आणि ढिगा ढिगाने माती खातो दलिंदर. अरे पण आवरं कशाला कठीण करायचं? धनुष्याची नाडी आवरं बोलायचं. जसं मनुष्याच्या लिंगाची नाडी तसं धनुष्याच्या ढेंगाची नाडी. असं नाही ते बोलतायत. त्याच्यापेक्षा धनुष्याची धाडी असं बोला. हे जे काय तुझे असं वाकडं वाकडं डोकं चालतं ना, त्याला तोड नाही बा. तुला असं वाकडं केलं पाहिजे आणि कमळात लाच घातली पाहिजे. 2 कोलांटाच मारल्या पाहिजे. तू फालतूपणा करता. अरे स्वयंवर आहे ना रे. ए ए दास्यांनो, इकडे इकडे ध्यान द्या. ती फळं घ्या. चला. चालू काय चालू आहे रे तुझे? हा, काय चालू आहे? हा, काय 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 रे दलिंदर, काय फालतूपणा लावलाय रे? हा, डायरेक्ट इथे रोमांच चालू आहे तुमच्या. अरे ती बिचारी राजकन्या तिथे बटलेली आहे. हा, आणि तिच्या समोर तुमच्या गटार लेवलच्या रोमांच चालू आहे बरं का. ते सफरचंद डोक्यावर ठेवा. तू पण सफरचंद डोक्यावर ठेव का. तुम्ही नेम धरा आणि सफरचंद पाडा रे. अरे अरण्यात तसं नाही ते. हे बघ, असं धरायचं आणि असा मंत्र म्हणायचा. येडी खोपडीच्या कुठे पण काय नाक घालतो रे तू. बाण लावायचे असतो तिथे बाण. चल पोझिशन घ्या. नेम धरा. धरा नेम. 1 2 3. आम्ही जिंकलो. पागलांनो, तुमच्या धल्ल्याने असा नेम मारला होता का रे? धनुष्य फेकून मारला तुम्ही? महाराज, तुम्ही बोलला होतात की सफरचंद पाडायचं. बाण सफरचंदाला लागला पाहिजे असं बोलला नाही ते. अरे शब्दात पकडतो का तू? किंचित हुशार. थांबा, आता पुढच्या पण सामर्थ्याच्या तुमच्या दोघांमध्ये आता बाहुयुद्ध होणार आहे. चालू कर पटकन चालू कर. बाहुयुद्ध. काय चालू आहे रे तुमच्या हे बाहुयुद्ध काय चालू आहे? तू कुठे वा, अप्रतिम. मला माझं फरसाण कुमारी हे नाव आणि मला माझ्या या 2 दास्या फार आवडल्या. खूप मजा आली. सई, काय म्हणशील? मॅड परफॉर्मन्स होता. मी असा स्वयंवर आयुष्यात कधी पाहिला नाही. आज या मंचावर पाहायला मिळाला. फार मजा आली पॅडिदा, फार मजा आली अरुंडा. तुम्ही आज फार मस्त दिसताय. फारच छान दिसताय राजाच्या भूमिकेत. वीरा आणि बनी, तुम्ही फार सुंदर दिसताय दोघेही.
खरंच मुलींसारख्या दिसताय आणि फार सुंदर एक्सप्रेशन्स, फार सुंदर अदा. म्हणजे आम्ही घायाळ झालो खरंच. मजा आली. वा वा. प्रसादा. प्राजक्ता, मला खूप बरं वाटतंय तुझ्यासाठी, कारण तू वाचलीस. कुठनं आले ते राजकुमार आणि कुठली राज्य आहे त्यांची जिकडे आत्ता थंडी आहे. वा, मजा आली, मजा आली. नाईस. खूप हसवलं मित्रांनो. मी जितका वेळ इथे उभी होते मला न हसता उभं राहणं खूप मुश्किल, महाकठीण होत होतं. क्या बात. सुपर. थँक्यू सो मच.